नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी हात दुखण्याचं नाटक करत असताना आकाश हा सगळ्यांसमोर तिचा हात दाबून देत असतो. त्याच वेळेला आता भूमीला फार बरं वाटत असतं. आकाशने भूमीशी अबोला धरलेला तर असतो, परंतु आकाश भूमीची काळजी घेणं मात्र जराही सोडत नसतो. हे पाहून रागिणीचा जळफळाट होत असतो. आणि हे सगळं घडत असताना आकाशला आता भूमी म्हणते की आकाश, खरंच खूप छान वाटतंय तू हात दाबून दिल्यानंतर. मग आता आकाशचं आणि भूमीचं तसं नातं पाहून पुन्हा एकदा रागिनी आणि पौर्णिमा जळफळाट करत एकमेकींकडे बघत असतात. आणि त्या दोघींचा तोही डाव आता हाणून भूमीने चांगल्याच प्रकारे पाडलेला असतो. आणि त्याच वेळेला आकाश हा भूमीचा हात सोडतो. आणि नंतर भूमी म्हणते की थँक्यू, खूप बरं वाटलं. आणि आकाश तिथून निघून जातो. आणि आकाश आता निघून गेल्यानंतर रागिनी ही भूमीकडे बघत असते. आणि पौर्णिमा पण त्यावेळेला काहीच बोलत नाही, ती पण तिकडून निघून जाते. आता समोर फक्त आमनेसामने भूमी आणि रागिनी राहिलेले असतात. आता दोघी एकमेकींकडे बघत असताना भूमी म्हणते की आत्या, काय झालं? तेव्हा रागिनी तिच्याकडे चिडत चिडत बघत असते. रागिनीला भूमी म्हणते की आत्या, झालं फायनली, तुमचा हा पण डाव मी यशस्वी होऊ दिला नाही. आणि बरं का, तुमची ती किल्ल्यांची आयडिया ना अगदी मस्त होती, खूप छान होती, परंतु मी ती अचूक ओळखली आणि मी तुमच्या त्या आयडियामध्ये फसले गेले नाही. तेव्हा मग आता आत्या म्हणते की खूपच हुशार झाली आहेस तू, जास्त ओव्हर स्मार्ट. तेव्हा भूमी म्हणते की मग आत्या, अहो हे सगळे डावपेच, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडूनच तर शिकते ना. तुम्हीच हे सगळं शिकवताय मला की कसं करायचं, काय करायचं. अगोदर तर मी तसे नव्हते, परंतु आता तुमच्या या सगळ्या गोष्टी पाहून मलाही हळूहळू हे सगळं शिकून घेता येत आहे. परंतु आयडिया चांगली होती, वर्क करू शकली नाही. आता बघितलं आकाश माझ्यासाठी काय केलं. आकाश माझे हात दाबून देत होता, तो चिडला तुमच्यावर मला किल्ल्या फेकून दिल्या म्हणून. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की ठीक आहे, हे थोड्या वेळासाठी आहे, मी काही आता अशी शांत बसणार नाही. तू उगीचच हुरळून जाऊ नको. पण तू हे विसरली आहेस का, आकाश जरी तुझा हात दाबून देत होता, परंतु तो तुझ्याशी बोलत नव्हता, तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता करत तो. आणि तो तुझ्याशी ना मुळात बोलणारच नाही. भूमी म्हणते की आत्या, अहो तुम्हाला असं वाटतंय की तो बोलणार नाही आहे, परंतु काय, मी तुम्हाला काय सांगितलेलं, उद्या दसरा आहे, तुम्ही कसा विसरता हो. उद्या सीमोल्लंघनाचा दिवस आहे आणि उद्याच्या दसऱ्याच्या दिवशी नक्कीच काहीतरी चमत्कार घडून आकाश हा माझ्याशी बोलेल, हे तुम्हाला मी सांगितलं होतं ना. तुम्ही कशा काय विसरू शकता. तेवढ्यातच आता रागिनी ही तिच्यावर चिडलेली असते आणि दरवाजाची बेल वाजते. म्हणूनच आता रागिनी म्हणते की थांब, मला अगोदर बघू दे. असं म्हणून रागिनी दरवाजावर जाते आणि तो बॉक्स बघते, तर त्याच्यावर फॉर आकाश महाजन असं लिहिलेलं असतं. म्हणूनच आत्या तो बॉक्स उघडते. भूमी मात्र तिच्याकडे अगदी वाईट आणि विचित्र हेतूने बघत असते आणि हा सगळा डाव जणू भूमीनेच टाकलाय असं ती बघते. तेव्हा आत्या तो बॉक्स उघडते आणि म्हणते की काय या बॉक्समध्ये. हा बॉक्स उघडून बघते तर त्याच्यामध्ये आईबाबांच्या, म्हणजेच आकाशच्या आईबाबांच्या मृत्यूची बातमी असते. आणि त्या बातमीच्या खाली पेपरच्या इथे लिहिलेलं असतं, हा अपघात नसून खून आहे. तेवढ्यातच आता रागिनी तो पेपर फाडायला जाते आणि आकाश समोर येऊन म्हणतो की काय गं आई, काय पार्सल आहे, माझं आहे का काही पार्सल. असं म्हणून तो तिथे येतो आणि पुन्हा रागिनी तिथेच तशी थांबते. आणि रागिनी आता घाबरते. भूमी तिची खूपच मजा घेत असते. आकाश म्हणतो की बोल नाही, काय झालं. अगं कसला पेपर आहे हा. म्हणूनच आता तो पेपर घेऊन येतो आणि म्हणतो की बघू काय लिहिलं आहे त्याच्यात. तेव्हा आता रागिनीला तो म्हणतो की बघू आईबाबांविषयी काही आहे का. आणि तो पेपर वाचायला लागतो, तर त्याच्यामध्ये आकाशच्या आईबाबांच्या अपघाताची बातमी असते. आणि त्या बातमीच्याच खाली पेनाने कोणीतरी लिहिलेलं असतं की हा अपघात नसून खून आहे, खून. आता हे पाहिल्यावर आकाश पुन्हा घाबरतो आणि आकाश तिथल्या तिथे धक्क्याने उभा राहत असताना भूमी त्याला खाली बसवते आणि म्हणते की आकाश प्लीज तू शांत हो, कुठल्याही प्रकारचा त्रास तू करून घेऊ नको, बघू दे मला काय आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो की बघ ना भूमी, आईबाबांच्या पेपरमध्ये ती बातमी आली होती, ती बातमी आहे आणि त्याच्या खाली बघ ना काय लिहिलं आहे ते. तेव्हा भूमी ते म्हणते आणि म्हणते की आकाश, अरे हे अशी बातमी कशी काय आली अचानक. याचा अर्थ आकाश, आपला जो काही अंदाज होता, जो काही संशय होता, तो खरा निघाला. अरे आईबाबांचा अपघात झालेला नसून घातपात आहे, तो खून झालेला आहे, असंच आहे ना याच्यात. असं म्हटल्यावर आता भूमी ही घाबरते आणि मुद्दामस्ती रागिनीला डिवसण्याचे काम करत असते आणि रागिनीचं तोंड मात्र पूर्ण वाकडं झालेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की याचा अर्थ असा आहे की बाबा आणि आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. भूमी म्हणते की हो, याचा अर्थ आपण केस रिओपन केली ते खूप बरं झालं, तेव्हाच तर आपल्याला सगळं काही सत्य समजेल. रागिनी म्हणते की आकाश, अरे बाळा शांत हो, हे जे काही घडतंय ते जरा विचित्र पद्धतीचं घडतंय माहिती आहे मला, परंतु नेमका यामागचा काय उद्देश आहे ते कळत नाही आहे. आणि
तू शांत हो, तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे बघ आकाश, हे असं आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. याच्या मागे नेमकाच काहीतरी कारण असू शकतं आणि हो, हे कारण आपल्याला नक्कीच कळेल, तू काळजी करू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो की हो, तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे. मी एक काम करतो, मी CID ऑफिसर गायकवाड यांना फोन लावतो, तेच मला याबद्दल काहीतरी सांगू शकतील. त्यांच्याशी हे सगळं शेअर केल्यानंतर नक्कीच काहीतरी आयडिया मिळेल, असं आकाश आता म्हणत असतो. आणि नंतर आकाश म्हणतो की थांबा, मी जरा तो पेपर मला देतेस का भूमी, मी जाऊन बघतो. आणि असं म्हणून तो आता इथून बाजूला निघून जातो. आणि रागिनी मात्र पूर्णपणे असं इमोशनल होण्याची ॲक्टिंग करत असते. तेव्हा आता भूमी तिथे उभी असताना रागिनी म्हणते की काय गं, ए भूमी, तुला काय वाटलं, तू काही करशील आणि मला काही कळणार नाही का? तेव्हा मग आकाश या सगळ्यामधून कसा बाहेर पडतो ना, तेच मी बघते, असं ती म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, तुम्ही ना खरंच खूप भोळ्या आहात हो, तुम्हाला कळतच नाही. अहो बघितलं, आकाशने आता केस रिओपन केली, त्यानंतर लवकरच हे सगळं होणार आहे. आणि आकाशच्या आईबाबांचा नेमका मृत्यू कोणी केला, हे सगळं सत्य लवकरच उघड होणार आहे. तुम्हाला तर कळत नाही, परंतु मला एक गोष्ट नक्कीच कळाली की आकाश काही आता या सगळ्याचा पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही. तो नक्कीच या सगळ्याच्या मागे लागणार आणि नक्कीच हे सत्य शोधून तो काढणार. तितक्यातच आता रागिनी म्हणते की हे बघ, तुला काय वाटलं की तू जराशी या गोष्टीला चुणूक देशील आणि तू जिंकशील, तर तसे होणार नाही. आकाश हा तुझ्याशी बोलत नाही आहे, तेच बघ. त्याच वेळेला आता भूमी ही फोनवर प्रशांतशी बोलत असते आणि म्हणते की बरं झालं प्रशांत, तू तो बॉक्स पाठवलास, मी सांगितलं तसं केलंस ना, अगदी योग्य केलंस. आता बघ नेमकं पुढे काय घडतं ते. आकाशच्या मनामध्ये आता पुन्हा जागरूकता निर्माण झाली की पुन्हा ही केस रिओपन झाली, ती बरी झाली. तेवढ्यातच आता भूमी म्हणते की आत्या, या मला माहिती आहे तुम्ही इथे आला आहात ते. तेव्हा मग आता आत्या ही भूमीच्या मागे असते, तरीही भूमीने बरोबर ओळखलेलं असतं की रागिनी ही आलेली आहे. भूमी म्हणते की मला माहीत होतं तुम्ही इथेच येणार, कारण तुमच्या मनामध्ये तेवढी घालमेल चालू असेल, तुम्ही बेचैन असाल आणि अस्वस्थ असाल, म्हणूनच तुम्ही इथे येणार हे मला ठाऊक होतं, म्हणून मी बरोबर ओळखलं आहे. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे काय चाललं आहे तुझं, तू कशाला हे मुद्दाम करतेस? तेव्हा ती म्हणते की आत्या, अहो काय करते मी मुद्दाम, मी काहीच करत नाही आहे. बरं ही घ्या भाजी, या मला चिरून द्या, तेवढंच जरा घरातले काहीतरी 4 कामं करा. म्हणजे कसं आहे ना, घरातले 4 कामं केल्यामुळे बाकीची जी काही तुमची उगीचच राक्षसी बुद्धी चालते ना, ती चालणार नाही आणि कामांमध्ये वेळ जाईल. तेव्हा मग रागिनी रागाने ते भाजीचं ताट बाजूला फेकते आणि म्हणते की ए भूमी, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न अजिबातच करू नको. तुला काय वाटतंय की तू एक केस ओपन केलीस आणि त्यानंतर तू जिंकशील, तर असं अजिबात होणार नाही. ते पुरावे काही आकाशपर्यंत लागत नाहीत. तेव्हा भूमी म्हणते की राहू दे आत्या, ना घरातही तुम्ही जी काही नवीन नाटकं सुरू केलीत ना, त्यामध्ये आकाशच्या मनामध्ये नेमकं जे काही चालू होतं आणि आईबाबांच्या केसबद्दल जो काही शोध घ्यायचा होता, तो त्याचा घेण्याचा राहून गेला आणि तुम्ही त्याला वेगळ्याच दिशेने वळवलत ना. परंतु हे सगळं करून मला आकाशला पुन्हा हे जाणवून द्यायचं होतं की त्याला त्याच्या आईबाबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच मी हे सगळं करत होते आणि म्हणून हा बॉक्स मी पाठवला. आणि हो, तुम्ही म्हणताय ना की हे मी केलं नाही, तर आत्ता मी तुम्हाला सांगते की हो, तो बॉक्स मीच पाठवला होता. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ भूमी, तू जास्त हुशार बनू नको. तुला काय वाटतं की तू हो हा बॉक्स पाठवशील आणि आकाश सगळं काही सत्य शोधू शकेल का? तर नाही, याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि तू काही करू शकणार नाहीस. परंतु आकाश मात्र अजून तुझ्याशी बोलतच नाही आहे, तू काय करशील? तेव्हा मग भूमी म्हणते की हेच तर आहे, हाच तर उद्देश होता माझा, की आकाशला आईबाबांच्या केसकडे पुन्हा वळवणं. आणि या केस संदर्भात तर आकाश माझ्याशी स्वतःहून बोलायला येणारच आणि आकाश आणि माझं पुन्हा एकदा बोलणं व्हावं, यासाठी माझा हा सगळा प्लॅनिंग होता. रागिनी चिडतच आता भूमीकडे बघत असते आणि तिच्याकडे बघत बघत तिच्या मनामध्ये चालू असतं की नाही, काही करून हिचे हे सगळे प्रयत्न थांबवायला हवे. तर आकाश हा बाहेर बसून मोबाईलमध्ये आईबाबांचा फोटो नुसता बघत असतो आणि तो फोटो बघून त्याच्या डोळ्यात सारखं सारखं पाणी येत असतं. त्याच वेळेला आजी म्हणते की अरे आकाश बाळा, बस झालं, किती वेळ तू असा फोटो बघत बसणार आहेस आणि हळवा होणार आहेस? घरातल्या कर्त्या पुरुषांनी असं हळवं होणं बरोबर नसतं रे बाळा, असं म्हणून ती त्याला शांत करत असते. तेव्हा आकाश म्हणतो की अगं काय करू मी आजी, खरंच मला आज खूप अस्वस्थ व्हायला झाले. आईबाबा नेमकं काय करतायत मला खरंच कळत नाही आहे. त्या दिवशी जेव्हा मी आईबाबांचं श्राद्ध घातलं, तेव्हा मला आई दिसली आणि त्यानंतर थोड्याच दिवसात पुन्हा भूमीला किचनमध्ये आई दिसली आणि आज मला हे आलेलं आईबाबांचं न्यूजपेपरमधलं पार्सल,
खरंच मला काहीच कळत नाही आहे. नेमकं आई बाबा मला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का? ते मला काहीतरी सुचवू पाहत आहेत का? मी त्या दिवशी नंतर खरं तर या केसचा फॉलोअप घ्यायला हवं होतं. ते मी घेतलं नाही आणि दुसऱ्याच गोष्टींमध्ये अडकून पडलो. म्हणूनच मला वाटतंय की आई बाबा मला काहीतरी दाखवू पाहत आहेत की ही केस मी पुन्हा ओपन केली पाहिजे आणि पुन्हा याचा मागोवा घेतला पाहिजे. मी ते केलं नाही, परंतु आता तसं चालणार नाही. मला आता ते केलंच पाहिजे. तेव्हा मग आता नेमकं हे सगळं कोण करत असेल, हा बॉक्स कोणी पाठवला असेल असा विचार येतो. तेव्हा आजी म्हणते की आकाश, हे सगळं कोणी केलं असेल, हा बॉक्स कोणी पाठवला असेल? खरं तर आपल्या ओळखीतल्याच कोणी हा बॉक्स पाठवला नसेल ना, किंवा आपल्याला काहीतरी दाखवण्यासाठी किंवा पुरावा देण्यासाठी हे सगळं केलं नसेल ना. तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि त्या दोघांचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं. पौर्णिमा येऊन म्हणते की नाही नाही आकाश भाऊजी, असं काहीही नसेल. मला काय वाटतं माहिती आहे, हा जो कोणी बॉक्स पाठवला ना, त्याला आपल्या घरातली सिच्युएशन ना पूर्णपणे व्यवस्थित माहीत असणार. त्याला माहीत असणार आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत आणि म्हणूनच बहुतेक ती घरातली न्यूज त्याला समजली आणि त्याचा फायदा घेण्याचं त्या व्यक्तीने ठरवलं असणार आणि म्हणूनच ही न्यूज आपल्याकडे दिली. आणि नंतर कसं त्याला या सगळ्यामधून आपल्याकडून पैसे उकळता येतील ना, म्हणूनच हे सगळं सुरू आहे. आकाश म्हणतो की नाही अगं पौर्णिमा, असं जर काही असतं तर त्या व्यक्तीने इतक्या वेळ वाट पाहिली नसती. जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हाच आपल्याकडे पैशांची मागणी झाली असती, परंतु तसं काही झालं नाही. याचा अर्थ मला असंच वाटतं की हे कोणीतरी आपल्या पैशासाठी नाही करत आहे. मला तर वाटते ना, हे सगळं ना मला भूमीशी डिस्कस केलं पाहिजे. कसं आहे, भूमीकडे या प्रश्नांची उत्तरं नक्की असतील, याचा संदर्भ भूमी बरोबर लावेल. तेव्हा आजी खुश होऊन म्हणते की हो आकाश बाळा, बरोबर बोललास तू. जा जा, या बाबतीत भूमीच फक्त मार्ग काढू शकते आणि या निमित्ताने का होईना तुमच्यामधली भांडणं मिटतील, तुमच्यामध्ये काहीतरी बोलणं तरी होईल. त्यामुळे जा, तू भूमीशी बोल. असं म्हणून आता आकाश तिथून निघतो. पौर्णिमा म्हणते की झालं, मी एक करायला गेले आणि दुसरंच झालं. तेव्हा आता रागिनी बाहेर येत असताना पुन्हा भूमीकडे येते आणि म्हणते की काय गं, तुला लाज आहे की नाही? तुला काय गरज आहे सगळं करण्याची? असलं पार्सल वगैरे आकाशच्या पुढ्यात आणून देण्याचं काय करायची गरज होती? तेव्हा भूमी म्हणते की अहो झालं आहे काय तुम्हाला आत्या? तेव्हा ती म्हणते की तू घरामध्ये भांडणं लावतेस. तेव्हा आत्या म्हणत असते की मी मी भांडणं लावते. भूमी म्हणते की अहो तुमच्यामुळे आजीला आणि आकाशला त्रास होतोय. तुमच्यामुळे माझ्या आकाशमध्ये दुरावा वाढला आहे. तो माझ्याशी बोलत नाही आहे. तेव्हा आता लगेच ती रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी केलं आहे का हे? तेव्हा आकाश येतो आणि चिडून म्हणतो की भूमी, काय चाललं आहे तुझं हे सगळं? आणि आता लगेच आत्या रडत रडत म्हणते की बघ ना रे आकाश, मी हिला समजावत होते, हिला सांगत होते की प्लीज असं आता माझ्याशी भांडू नको. घरातलं वातावरण या भांडणामुळे खूपच दूषित होत आहे. सणासुदीचे दिवस आहेत तर उगीचच घरात कशाला वाद, आणि तुमच्या दोघांमध्येही उगाच वाद होत आहेत. म्हणूनच मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा एकदा माफी मागूनही भूमी काहीच ऐकायला तयार नाही आहे. बघ ना रे कशी करते ती, ऐकत नाही आहे माझं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे सगळं काय करतेस तू? तेव्हा आता भूमीला वाईट वाटतं. भूमी म्हणते की आकाश, अरे काय आहे, या माझ्याशी पुन्हा त्याच गोष्टीवर बोलायला आल्या आणि पुन्हा तेच तेच करतायत, त्या पुन्हा वाद निर्माण करतायत. आकाश म्हणतो की भूमी, असं का करतेस तू? तिच्याशी नीट का बोलत नाही आहेस? आज पुन्हा एकदा तुझ्यामुळे आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खरंच तुझ्यामधला जो काही समंजसपणा आहे ना, तो हळूहळू संपत चालला आहे किंवा तू समंजसपणा दाखवू शकत नाही, असा आता माझा सगळा संदर्भ होऊ लागला आहे. भूमी म्हणते की आकाश, तू काय बोलतोस काय हे? तेव्हा आकाश म्हणतो की मग काय बोलणार आहे भूमी मी अजून? तू हे जे सगळं काही वागतेस ना, त्यावरून तुझ्याबद्दलचा गैरसमज आणखीनच वाढत चालला आहे हा माझा. तो आणि गैरसमज नसून खरंच आहे अशी खात्री वाटू लागली आहे. आकाश म्हणतो की आत्या जे काही बोलते ते खरंच बोलत असेल ना, ती कधी खोटं बोलणार नाही याच्यावर विश्वास आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे मी खोटं बोलते का? आकाश म्हणतो की भूमी, मी तुझ्याशी खरं तर या केसच्या संदर्भात बोलण्यासाठी आलो होतो, परंतु आता आपण कधीही बोलू नये असेच इच्छा वाटते मला. असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आणि मग रागिनी म्हणते की बघितलंस भूमी, काही फायदा झाला नाही. तुझा हा जो मोठा डाव होता तो इतक्याशा छोट्या प्रयत्नाने मी हाणून पाडला. आकाश तुझ्याशी आता कधीच बोलणार नाही. तेव्हा मग भूमी चिडते आणि म्हणते की राक्षस आहात तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते की हो, तशीच आहे मी. आणि बघ, इथून पुढे सगळे प्रयत्न असेच होणार. सणासुदीच्या दिवशीही तुझा आकाश तुझ्याशी 2 शब्दही बोलणार नाही. असं म्हणून आता तिथून ती निघून जाते आणि भूमी खूपच चिडलेली असते. आता रात्री सगळं आवरल्यानंतर भूमी फ्रीजमध्ये जेवण ठेवून देत असते. तेव्हा तितक्यातच आजी येते आणि म्हणते की काय गं, तू हे सगळं जेवण आणि भाज्या वगैरे कशाला ठेवून देत आहेस? तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली काय ना आजी, आता मी जेवण ठेवून देते कारण मला भूक नाही आहे. तेव्हा आजी म्हणते की का भूक नाही आहे? तू खाल्लं पण नव्हतंस काहीही.
तेव्हा भूमी म्हणते की काय ना आजी, ॲक्च्युली मला ना ॲसिडिटी झाली होती, म्हणूनच मी म्हटलं की आता मला जेवल्यासारखं वाटत नाही आहे. मी एक काम करते, मी झोपण्याच्या अगोदर थंडगार दूध पिऊन घेईन, म्हणजे कसं आहे ना मला बरं वाटेल, ॲसिडिटीसारखं वाटणार नाही. त्याच वेळेला आता आजी म्हणते की बघ हा, अजिबात असं काही करू नको, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, खाल्लं पिल्लं पाहिजे. अगं घरातल्या कर्त्या बाईने जर असं आजारी पडलं तर कसं चालेल, अख्खं घर कोलमडून पडतं. म्हणूनच मग मी तुला सांगते की तू स्वतःची काळजी घे, असं खाणंपिणं टाकून काही होणार नाही आहे. आणि हो, आकाश तुझ्याशी बोलत नाही आहे ना, याचा विचार तू अजिबात मनावर घेऊ नको, नक्कीच तो तुझ्याशी बोलेल. मला माहिती आहे तुमच्यामध्ये हे जे वाद आहेत ना ते थोड्या वेळापुरते आहेत, सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्या सगळ्याचं टेन्शन मात्र तू अजिबात घेऊ नको, सगळं नीट होणार आहे. असं म्हणून आजी तिथून निघून जाते आणि आराम करायला सांगते. तेव्हा मग आता भूमी आठवते, ज्यावेळेला आकाश हा आत्यावरून भूमीशी भांडलेला असतो, तेव्हा देवीची पूजा करताना भूमी देवीला म्हणालेली असते की देवी, हे सगळं माझ्या आणि आकाशमध्ये काय गैरसमज निर्माण झालेत, तूच हे सगळं लांब कर. आकाश माझ्याशी बोलत दुःखसुद्धा नाही आहे, त्याने माझ्याशी बोलणं टाकलं आहे आणि जोपर्यंत आकाश माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी निर्जरी उपवासाचं व्रत करेन. तेव्हा आता भूमीला आठवतं, भूमी म्हणते की आजी, मी तुमच्याशी खोटं बोलले, प्लीज मला माफ करा, परंतु जोपर्यंत आकाश माझ्याशी बोलणार नाही ना तोपर्यंत मी निर्जय उपवास करणार आहे, असं मी स्वतःशीच ठरवलं आहे आणि प्लीज सॉरी, मला माफ करा. आणि त्याच वेळेला इथे भूमीला फ्रीजमधून भाजी ठेवून येत असताना गरगरल्यासारखं होतं आणि ती तिथल्या तिथेच उभी असते. तिला थोडंसं चक्करसारखं होतं, परंतु ती तिथल्या तिथे शांत उभी राहते. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी दारापुढे रांगोळी काढत असते आणि त्याच वेळेला आकाश समोर दिसते आणि आकाशला भूमी म्हणते की आकाश, आज सीमोल्लंघनाचा दिवस आहे, तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच वेळेला आता आकाश हा समोर आत्याला बघून म्हणतो की आई, तुला विजयादशमीच्या खूप शुभेच्छा. त्याच वेळेला भूमी ही तिथून परत येत असताना भूमीचा तोल जातो, भूमीला चक्कर येते आणि ती आकाश अशी हाक मारत खाली पडते. आणि नंतर आता आकाश हा भूमीला तशा अवस्थेत बघून खूपच घाबरतो. सगळेजण भूमीला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा डॉक्टर आता भूमीला चेक करत असते आणि चेक करत असल्यानंतर आकाश म्हणतो की काय झालं आहे डॉक्टर, भूमीला बरं नाही वाटत आहे, नेमकं काय घडलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणते की घाबरण्याची काही गरज नाही आहे, अभिनंदन मिस्टर आकाश, यंदाचा दसरा हा तुम्हाला खूप मोठा लाभदायक ठरला आहे. आकाश म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणते की मिस्टर आकाश, तुम्ही बाबा होणार आहे आणि भूमी आई होणार आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना मोठा आनंद होतो. भूमीलाही आता खूप मोठा आनंद झालेला असतो आणि ती गालातल्या गालातच लाजत असते. त्याच वेळेला आता आकाश हा इतका आनंदात होतो की तो भूमीला पटकन जाऊन मिठी मारतो आणि अशा प्रकारे भूमी आणि आकाशमधला सगळा राग, रुसवा, फुगवे सगळं काही संपलेलं असतं. आता रागिणीचं मात्र पुन्हा एकदा मोठी हार झालेली असते. रागिणी मनातच म्हणते की झालं, आता यांच्या दोघांमध्ये भांडणं लावता लावता, फूट पाडता पाडता या आकाशचा वारस येऊन टेपला आहे. आता या वारसाने येऊन माझ्यामध्ये किती अडचणी निर्माण केल्या आहेत, हे खरंच खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, असा ती विचार करत असते आणि भूमी मात्र रागिणीकडे बघत असते. तर आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.